शोधतायत पण काही 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 ठाव ठिकाणा काही काही. शांत हो, शांत हो. सापडेल ती. सगळे शोधतायत ना. हे बघ, पोलीस शोधतायत, शिवा आशू शोधतायत. आपली संपदा नक्की सापडेल. आणि हे बघ, तू ना असे हातपाय गाळू नकोस. तू जर असे हातपाय गाळलेस तर उर्मिलाने काय करायचं? का केलं असेल हो भाऊ हे असं त्या पोरीने? सगळीकडे शोधलं मी तिला, सगळीकडे, पण कुठेच काय चुकलं माझं भाऊ. मी तिच्या चांगल्यासाठीच सगळं करत होतो. आणि काका, तू का स्वतःला दोष देतोयस? तुझं काहीच चुकलेलं नाहीये. खरी चूक कोणाची आहे सगळ्यांना माहितीये. फक्त काही जणांनी मान्य केलंय, काही जण पांघरून घालतायत चुकांवर. कीर्ती, पुन्हा पुन्हा तेच बोलू नकोस. भाऊ, एक मिनिट. माझ्यावर चिडून काही होणार नाहीये आणि माझ्यावर ओरडून शिवा चुकीची नाहीये हे सिद्ध नाही करू शकत तुम्ही. आणि हे जे सगळं चाललंय ना ते तिच्यामुळेच चाललंय. आणि कुठे आहे तुमची सून? कुठे? म्हणाली होती ना संपदाला घेऊन येईल. कुठे आणलंय? संपदाला आणलं. तुम्ही ठरवलेलं मुलाची मला लग्न नव्हतं करायचं म्हणून सॉरी. तू ठीक आहेस ना? ठीक आहेस ना? असं परत कधीच करायचं नाही असं तू. कुठेही जायचं नाही तू. काळजाचा ठोका चुकला होता माझ्या. असं वाटलं की परत तुला कधीच बघता येणार नाहीये की काय. सगळं माझ्या डोळ्यांसमोरून गेलं. लहानपणापासूनच सगळं आठवलं ग. तुझं बालपण, तुझे हट्ट, एवढीशी होती जेव्हा तुला घरी आणलं. मला असं वाटलं की आता मी तुला कधी बघूच शकणार नाही. हे सगळं आठवणींमध्येच राहणार आहे की. सॉरी बाबा. बरं करू. एक मिनिट. तुम्ही ह्याला का घरात आणलं? ह्याने आपल्या संपदाला पळवून नेलंय. भाऊ, तुम्ही आता काहीच बोलणार नाहीयेत का? ए ताई, गप्प बस. बस आता. जरा थोडं ऐकून घे काय चाललंय इथे. अरे आशू, ऐकून काय घे. याने पळवून नेलंय ना, याला तर पोलिसात द्यायला पाहिजे. एक मिनिट. माझी मुलगी परत आली आहे. मला आता कोणाची काही देणं घेणं नाहीये. संपदा, बाळा बरी आहेस ना तू? हो आई, मी बरी आहे. ऐका ना सगळे. आय एम सॉरी. पण मी माझ्या मर्जीने पळून गेले होते. रॉकीने काका, मी खरंच काही केलं नाही. पण एवढं कळते की हे दोघंही जण घाबरून पळून गेले होते. आता असं काही नको व्हायला आणि त्यांचा मुद्दा आपण एकदा
सगळ्यांनी शांतपणे ऐकूया. शिवा, खरं तर तुझं अभिनंदन, कौतुक. तुझ्यामुळेच रॉकी इतका समजूतदार झालाय. आणि आता हे लक्ष्मणलाही पटलं असेलच. हा, अर्थात निर्णय त्याचा आहे. काका, मी आधी माझं शिक्षण पूर्ण करेन आणि IAS होईन. त्यानंतर तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल. भाऊ, आता अजून काय बोलू मी? रॉकी, अरे एका बापाला अजून काय हवं असतं? खूप मोठं हो. भाऊ, गेल्या काही दिवसात खूप विचित्र वागलोय ना. काहीतरी वेगळंच उद्धटपणे वागलोय तुमच्याशी, वहिनीशी. लहानपणापासून माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्यात ना, पण ही माझी एक चूक फक्त. मला माफ करा भाऊ. झालं ना सगळं तुझ्या मनासारखं. बरं बास, आता बास. सकाळपासून कोणी नीट जेवलं नाहीये. आपण सगळे जेवायला जाऊ. चल चला. रॉकी, तू पण चल. चला सगळे. या.